नमस्कार. होम मिनिस्टरच्या आणखी एका नवीन एपिसोडमध्ये मी जितेंद्र जोशी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपला दिवस सुरू होतो सकाळी उठून आणि मग आपण रोजची कामं करतो, आंघोळी पांघोळी करून बाहेर पडतो, आपल्या कामाला बाहेर पडतो. कामं वगैरे करून दुपारचं जेवतो, पुन्हा कामं करतो, संध्याकाळी घरी परत येतो, थोडा वेळ TV पाहतो, त्यानंतर आणखी काहीतरी करतो आणि मग झोपून जातो सवयीप्रमाणे. दिनक्रम आपला असाच चालू राहतो. एखादा रविवार कधीतरी येतो, त्यात सुद्धा आपण काहीतरी वेगळं करण्यापेक्षा रविवारची सुट्टी एन्जॉय करण्याच्या सुद्धा आपल्या काही पद्धती असतात, त्याप्रमाणे तो रविवार सुद्धा घालवतो. मग एखादा सण येतो, दिवाळी सुद्धा दिवाळीसारखीच साजरी होते, होळी सुद्धा होळीसारखीच साजरी होते आणि संक्रांत सुद्धा तिळगुळ वाटून साजरी होते. पण या सगळ्या दिनचर्येत, या सगळ्या सवयींमध्ये एक गोष्ट कधीतरी एक वेगळीच घडून जाते आणि आपल्याला त्याची फार मजा वाटते. तर आमच्या या ज्या वहिन्या आहेत ज्यांच्याकडे आम्ही जाऊन भेटतो, त्यांच्या या रोजच्या जगण्यामध्ये एक मजा घेऊन येतो आम्ही होम मिनिस्टर कार्यक्रम घेऊन. तीच मजा आपण आज अनुभवणार आहोत. मी आहे नाशिकमध्ये, सुर्वे वहिनी आणि देशमुख वहिनींना भेटणार आहोत. सर्वप्रथम भेटूयात सुर्वे वहिनींना. नाशिक शहरातल्या सावरकर नगर इथल्या अर्चित प्रेसिडेन्सी सोसायटीत राहणाऱ्या सौ शीतल प्रशांत सुर्वे वहिनींना आपण भेटणार आहोत आणि कुटुंबियांशी सुद्धा ओळख करून घेणार आहोत. नमस्कार वहिनी. नमस्कार. संपूर्ण नाव? सौ शीतल प्रशांत सुर्वे. वहिनी माहेर कुठलं? माहेर मुलुंड. मुलुंड, मुंबई. हा. कधी झालं लग्न? लग्न फेब्रुवारी 2008, 10 फेब्रुवारी 2008 मध्ये. 10 फेब्रुवारी 2008. एक दीड वर्ष झालं. दीड वर्ष झालं. कसं वाटतं? छान वाटतं. बरं, काय करता तुम्ही? काहीच नाही, हाऊस वाईफ. लग्नाआधी काय करायचं? काही नाही, कॉलेज झालं आणि लग्न झालं. लगेच कॉलेज झालं? हो, लग्न केलं? लगेच. काय कशात शिक्षण झालं तुमचं? माझं BA मध्ये झालं. BA. BA. मला वाटलं PE. इंजिनिअरिंग केलं. काय कुठला सब्जेक्ट होता? आर्ट्स मध्ये. अर्थात आता BA म्हणजे आर्ट्स, पण सब्जेक्ट स्पेशलायझेशन कशात? मी मानसशास्त्र घेतलेलं. मानसशास्त्र. हो. बरं, आपण बोलूया, चर्चा करू. ओके. नमस्कार. काय करता? मी सध्या माझा व्यवसाय. बरं, अच्छा. सगळ्यांची ओळख करून द्या. हे माझे मिस्टर प्रशांत सुर्वे, ही माझे सासरे जगन्नाथ सुर्वे, त्या माझ्या सासूबाई जयश्री सुर्वे, या माझ्या छोट्या ननंद प्राजक्ता जाधव, ही माझी आई खास मुंबईवरून आली आहे लीला भोसले, हा माझा लहान भाऊ शैलेश भोसले. ठीक आहे, आपण खेळायला सुरुवात करू. ओके, चालेल. 1.5 वर्ष होत झालं, म्हणजे हो. 2 वर्ष होत आली लग्नाला. कसं वाटतंय? चांगलं वाटतं. मुलगी झाली त्या दरम्यान? हो. बापरे, भीती नाही वाटत का? वाटते कधी कधी, पण इकडचे सगळे इतके चांगले, अक्षरशः आई वडिलांप्रमाणे जीव लावतात. पण मग आता मुलीला सांभाळ कसं होतं? नाही, आई मला एवढा सपोर्ट करतात, अक्षरशः तिला व्यवस्थित सांभाळतात वगैरे. सॉरी. काय झालं वहिनी? आई सपोर्ट करतात, उलट आई त्रास देत असते तर रडायला पाहिजे. नाही, आई खूप चांगले आहेत, अक्षरशः मला आईप्रमाणे जीव लावतात. त्यांना 2 मुली आहेत, मी त्यांची 3री मुलगी, असं मला सासू सासरे जीव लावतात. किती सुंदर आहे, म्हणजे नाही का? म्हणजे हे बहुतेक वहिनींना किंवा बहुतेक मुलींना सासरी गेल्यानंतर हे असं मिळत नसतं. ते तुम्हाला मिळालं, तुम्ही नशीबवान. 3 प्रश्न, 600 रुपये जिंकू शकता. पहिला प्रश्न, भिंतीवरच्या फोटो फ्रेम मध्ये किती जनावर आहेत? 2 म्हशी आहेत, 1 कोंबडी आहे आणि 1 बकरी आहे. 6. वहिनी उत्तर आहे 5. हो का? हरकत नाही. मिस्टरांची जन्मवेळ काय आहे? दुसरा प्रश्न. त्यांची 12:01 नाही, वहिनी उत्तर चुकलेलं आहे. 12:10 आहे. इकडचा 0 तुम्ही इकडे घ्यायला हवा होता, जरा गोळ झाला. तिसरा आणि शेवटचा प्रश्न, न्यूजपेपरला मराठीत काय म्हणतात? वार्ताहर. काय? दैनिक. वर्तमानपत्र म्हणतात वहिनी. 3ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आलेली नाही आहेत, पण मला वाईट वाटत नाहीये, कारण तुम्ही संसारात जास्त गुंतलेला आहात असं तुम्ही म्हणताय, तर तेच जास्त चांगलं असतं. आता देशमुख वहिनींच्या कुटुंबियांशी ओळख करून घेऊया, त्यांचा संसार पाहायला जाऊया. नाशिक शहरातील गंगापूर रोड येथील सिरीन मेडोज सोसायटीत राहणाऱ्या सौ सोनाली रुपेश देशमुख वहिनींना आपण भेटणार आहोत आणि कुटुंबियांशी ओळख सुद्धा करून घेणार आहोत. बघूया वहिनी किती बक्षिसं मिळवतात. नमस्कार वहिनी. नमस्कार. संपूर्ण नाव? सोनाली रुपेश देशमुख. सोनाली रुपेश देशमुख. मोठ्याने बोला. माहेर कुठलं? माझं का पारोळ्याचं, जळगाव जिल्ह्यात पारोळा. बा. नमस्कार. आपलं नाव? रुपेश देशमुख. काय करता आपण? मी रिअल इस्टेट एजन्सी
रिअल इस्टेट एजंट नाशिक मध्ये जागा मिळेल का हो? केवढ्याला मिळते? काय रेट चालू आहे सध्या? डिपेंड ऑन तुम्हाला कुठल्या एरियात घ्यायची. तरी म्हटलं एक नाशिक तसं शांतच आहे म्हणा, असं मस्त झाडं बिडं असतील आजूबाजूला, एक छान छोटस घर बनवायचं असेल म्हणा, 1-2 मजली, तर मिळेल ना मॅडम. तरी किती पर्यंत आहे? 40-45 लाखापर्यंत. 40-45 लाख एवढं आहे? आमच्यासारख्या माणसाला जर करायचं झालं तर झी मराठीला सांगायला पाहिजे, नटांसाठी एखादा गेम शो सुरू करा, नाही का? हप्ता बंद वगैरे सारखा. आम्हाला त्यात कर्ज पाहिजे नटाना. काय राव. बर वहिनी, सगळ्यांची ओळख करून द्या. हे माझे मिस्टर रुपेश दगडू देशमुख. करेक्ट. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. हे माझे दीर. नमस्कार. ही जाऊबाई. बरं, तुम्ही हे असं लहान दीर. लहान दीर कुठे? सासरे माझे सासऱ्यांचे इन्स्पेक्टर आहेत, त्यांची पोस्टिंग त्र्यंबकला आहे. इन्स्पेक्टर आहेत का ते? हो. तिकडे त्र्यंबकला? हे काका. ते इन्स्पेक्टर हो आहे? ते भाऊ आहे. नमस्कार. हे पण रात्री भाऊ वाढलं ना हल्ली? काय तेवढ्यासाठी आम्ही? हा भाऊ कुठे? हे भाऊ आहे. नमस्कार. हे पण भाऊ आहे. ही बहीण आहे. वहिनी. ही पण बहीण आहे. ठीक आहे. हा. मावशी. मावशी. हे काका काकू. नमस्कार. काका काकू नाही, काकू काका. काका आणि काकू म्हणे. असं कसं? ते आमच्या शेजारी नमस्कार. राणी. सगळ्यांना नमस्कार. ही माझी मुलगी, ही पुतणी आहे. ही मुलगी आहे का? हो. ही पुतणी. ही पुतणी, ही भाची आहे. पुतणी, ही बाची, ही मुलगी. बार. आता खेळ खेळूया आपण. हो चालेल. वहिनी, किती वर्ष झाली लग्नाला? 9 वर्ष. 9 वर्ष झाली. हो. 9 वर्षात काय बदललं आयुष्य तुमचं? काय बदललं म्हणजे तिकडचं क्लायमेट आता सूट होत नाही, इकडच्या क्लायमेटची सवय झाल्यामुळे. इकडची सवय झाली. हो. एवढंच बदल झाला? हवामानातच झाला काय बदल? म्हणत आणि आता कसं इकडची सवय पडली सगळ्या गोष्टीची. पण म्हणजे काय आयुष्यात काय सवय म्हणजे माणसांची म्हणतोय? हो, तिकडे कसं गावी राहत होतो, मग गावाकडच्या सवयी वेगळ्या, शहरातल्या सवयी वेगळ्या. तुम्हाला माहिती का 9 वर्ष झाली असतील तुमच्या लग्नाला, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे. पण आता असं वाटतंय की तुम्ही काल लग्न होऊन इथे या घरात आलेला आहे. असा तुमचा स्वर आहे आणि अशी तुमची नजर आहे आणि असं तुमचा बोलण्याचा भाव आहे तुमच्या सासूरवाडीच्या लोकांबद्दल, तो फार सुंदर आहे. 3 प्रश्न मी विचारणार बहिणी तुम्हाला. हो चालेल. पहिल्या प्रश्नाला 100 रुपये, दुसऱ्याला 200, तिसऱ्याला 300. पहिला प्रश्न, घरात असलेल्या मोठ्या समयीमध्ये एका वेळी किती वाती लावू शकतो? एका वेळेस 7 वाती लावू शकतो. 7 वाती लावू शकतो. उत्तर अगदी बरोबर आहे. हे 100 रुपये तुम्हाला. थँक्यू. दुसरा प्रश्न, मिस्टरांना सगळ्यात जास्त आवडलेला हिंदी चित्रपट कोणता? हिंदी चित्रपट आपला तो कुठला? वेळ संपली. अमिताभ बच्चनचा. दिल तो पागल है नावाचा सिनेमा हो. त्यांनी 7-8 वेळा पाहिलाय. हो. शेवटचा प्रश्न, स्पीड ब्रेकरला मराठीत काय म्हणतात? गतिरोधक असं हो, म्हणतात. गतिरोधक. ते कोण आहे ओरडते ती? माझी मुलगी. अगं हे अगं आईचं शूटिंग चाललंय ना इकडे. असं कसं आईचं शूटिंग झालं तू ओरडतेस? कसं चालेल मग? बापरे. मग लोक काय म्हणतील बघा ही मुलगी कशी ओरडते. हा, आता आपण बाबांना कामाला लावूया. काय करणार आहोत माहितीये का? ही लिस्ट आहे, याच्यात 5 वस्तूंची नाव आहेत. वहिनींना ही लिस्ट देणार मी. वहिनी पहिली वस्तू वाचतील, तुम्ही जायचे पळत ती वस्तू घेऊन यायची. ती वस्तू आणून वहिनींच्या हातात द्यायची. 5ही वस्तू जर 1 मिनिटाच्या आत आणल्या तर 1000 रुपये मिळतील आणि शिवाय 500 रुपये बोनस मिळतील. ठीक आहे वहिनी? शेंगदाणे वरती बळणी सांगू शकते ना? ओके. चिंच खाली तिथे मधल्या ब्ल्यू कलरचं ड्रॉवर आहे ना डब्यामध्ये, ते खाली ठेवलं तर चालेल. ढोबळी मिरची फ्रीज मध्ये खाली त्या डब्यामध्ये सफेद डब्यामध्ये ढोबळी मिरची. टिकल्यांचं पाकिट, छकुलीचं हे ना औषधांचा डब्बा, त्याच्यामध्ये नेल कटर तिथेच आहे. नाही तर बेसिंग जवळ बघा, बेसिंग जवळ.
पाचही वस्तू मिस्टरांनी आणल्या आणि एका मिनिटाच्या आत 100, 200, 300, 400, 500, 600, 700, 800, 900, 1000, 300, 400, 500 ते 1000 आणि हे 500 एकूण 1500 रुपये. थँक्यू. आता आपण जाणार आहोत देशमुख वहिनींकडे हाच खेळ खेळायला. तुमचं घर तसं जरा बरंच मोठं आहे नाही का? हॉल आहे, वरती किती खोल्या आहेत? 2 बेडरूम आहेत. हॉलच खूप मोठा आहे घरचा, हॉल आणि किचन. घरातल्या कुठे काय ठेवलंय माहितीये तुम्हाला? गोष्टींबद्दल माहितीये घरातल्या? माझ्याकडे एक लिस्ट आहे. त्या लिस्ट मध्ये 5 वस्तू आहेत. ही लिस्ट मी वहिनींकडे देणार. वहिनी एक एक वस्तू वाचत जाते. पहिली वस्तू वाचतील, तुम्ही पळायचे जाऊन ती वस्तू घेऊन यायची, वहिनींच्या हातात द्यायची. मग ती दिल्यानंतर वहिनी तुम्ही दुसरी वस्तू सांगायची. मग ती आल्यानंतर मग तिसरी, मग ती आली की चौथी, मग 5. घ्या वहिनी. वाटाणे. वाटाणे. जरा तुम्ही हे घ्या बरं का. वाटाणे आले का हो? वाटाणे. कैची. कैची तिथं सुऱ्या ठेवतो, तिथं कैची. कसे पळतात बघा. पाहिले का आता पळतात? भेंडी. टप मध्ये भेंडी आहे, पिशवी भेंडीच्या हात लावून पा. भेंडी फ्रीज मध्ये. फ्रीज मध्ये आहे म्हणतात. ताकाची रवी 2 नंबरच्या ड्रॉवर मध्ये. आकाशी रवी. आवाज. मधाची बाटली इथे आहे. इथं मधाची बाटली. तिथे याच्यावर काय करावं? वरती नाही, इकडे इकडे. त्या बाटल्या धने ठेवतो तिथं, धने ठेवतो तिथं. म्हणजे ठेवतो तिकडे. मधाची बाटली. पाचही वस्तू आणल्या. 100, 200, 300, 400, 500, 600, 7, 8, 9, 10, 1000, 1, 2, 3, 4, 5 एकूण 1500 रुपये. हे घ्या.